नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे जी भव्य इमारत दिसत आहे, लाल विटांचं जे बांधकाम दिसत आहे, ती पवित्र अशी जागा आहे की जिथून तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वर्षे तपस्या केल्यानंतर जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान जगाला देण्याची सुरुवात केली आणि जे सार आहे म्हणजे ज्ञानाचं जे सार आहे ते लोकांना दिलं आणि ते ज्ञानाचं सार देत असताना ते जगाचे नाथ होण्याचा जो मार्ग सुरू झाला म्हणजे जे अनाथ आहेत त्यांना सनाथ करणं आणि जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान देणं, ते ज्ञान देण्याची सार देण्याची आणि जगाचा नाथ होण्याचा प्रवास जो गौतम बुद्धांनी सुरू केला ती ही जागा म्हणजे सारनाथ। आणि याच ठिकाणी गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातील पहिलं प्रवचन केलं। त्यांच्या प्रवचनाला 5 शिष्य होते आणि मित्रांनो 5 शिष्यांनी मिळून जो प्रचार प्रसार सुरू केला तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि आज जगाच्या 16 देशांचा अधिकृत धर्म हा बौद्ध धर्म आहे आणि जगात सगळीकडे एक नंबरला शांतीचा संदेश देणारा धर्म म्हणजे तथागतांचा हा गौतम बुद्धाचा धर्म आहे। ती ही पवित्र जागा सारनाथ।